दर्शको नमस्कार, मी राधिका देशमुख कर्मवीर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उपस्थित आहोत कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर स्वायत्त विद्यालयामध्ये। काल नुकत्याच झालेल्या टाटा मोटर्स कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये आपल्या कॉलेजचे 22 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध करिअर संधीसाठी आपले प्राचार्य नेहमीच काही ना काही उपक्रम करत असतात। तर आपल्यासोबत उपस्थित आहेत आपले कॉलेजचे प्राचार्य बीटी जाधव सर। सरांशी आपण संवाद करून जाणून घ्या नेमकी ही प्रक्रिया कशा पद्धतीने झालेली आहे, ही निवड कोणत्या पद्धतीने झालेली आहे। सर आपले स्वागत आहे। धन्यवाद। आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये टाटा मोटर्सच्या वतीनं आपण कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केलेला होता। या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी महाविद्यालयाचे खूप सारे विद्यार्थी सहभागी झालेले होते। याच्यामध्ये काल खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांची निवड टाटा मोटर्समध्ये विविध पदावर झालेली आहे। खरं तर महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल यासाठी खूप चांगलं काम करतोय। विद्यार्थ्यांना मुलाखतीला सामोरं जाण्यापूर्वी आम्ही विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग घेतलेलं होतं आणि त्यांचा CV तयार करून घेणं आणि इतर वेळेला त्यांची मुलाखतीची तयारी करून घेणं, त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी काही खूप चांगल्या कार्यशाळा आपण घेतलेल्या होत्या आणि त्याच्यातूनच मला सांगायला आनंद होतोय की टाटा मोटर्समध्ये 25 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे। ऑफर्स लेटर ही विद्यार्थ्यांना दिलेली आहेत आणि अतिशय चांगली संधी टाटा मोटर्सच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातल्या तरुणांना आणि तरुणींना मिळालेली आहे। सर विविध आपण सर्वांगीण विकासासाठी उपक्रम घेतात, त्यामध्ये मुलांना करिअर संधीसाठी आपण देखील खूप उपक्रम घेतलेले आहे। कशा पद्धतीची करिअर संधी मुलांना उपलब्ध होते? खरं तर महाविद्यालयानं विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्यासाठीच काम करायचं असतं। विद्यार्थ्यांचं करिअर व्यवस्थित झालं म्हणजे महाविद्यालयाला चांगली प्रगती आहे असं लोक म्हणतात, पण आपण महाविद्यालयातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना करिअरच्या काय अपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे इतिहासामध्ये काय करिअर आहे, भूगोलामध्ये काय करिअर आहे, नागरी शास्त्रामध्ये काय करिअर आहे, ही सगळी माहिती वर्षाच्या सुरुवातीला आपण इंडक्शन प्रोग्राम मधून देत असतो। आता इंडक्शन प्रोग्राम फार महत्त्वाचा असतो। ओरिएंटेशन प्रोग्राम, इंडक्शन प्रोग्राम याच्यातून त्या विषयाची विभाग प्रमुख आणि शिक्षक त्यांना देत असतात करिअरच्या संधींची माहिती। आणि मग करिअर चांगलं असावं मग कुठला अभ्यासक्रम तयार करता येईल, अभ्यासक्रमामध्ये आपण बदल केलेला आहे। ऑटोनॉमस महाविद्यालय असल्यामुळे विद्यापीठाचा अभ्यासक्रम आपण राबवत नाही, पारंपरिक अभ्यासक्रम राबवत नाही आपण। तर खूप सारे प्रोफेशनल कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत, म्हणजे प्रोफेशनल अभ्यासक्रम आणलेला आहे। 2-2 क्रेडिटचे प्रोफेशनल कोर्सेस आपण त्याच्यामध्ये घातले आणि त्या प्रोफेशनल कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यासाठी आपण खूप चांगली ऍक्टिव्हिटी घेतो। त्याच्यामध्ये आयडियाथॉन आहे, हॅकॅथॉन आहे। त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्याच्या विकासासाठी वाङ्मय महोत्सव घेतोय, कला महोत्सव घेतोय, क्रीडा महोत्सव घेतो। त्याच्यामधून विद्यार्थी घडत जातात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी घेतल्यामुळं विद्यार्थ्यांचा असा भरगच्च बायोडाटा तयार होतो। इतर विद्यार्थ्यांना सांगायला प्रश्न पडतो की बायोडाटामध्ये माझ्या काय लिहू मी, पण आपल्याकडे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या बायोडाटामध्ये खूप चांगल्या गोष्टी नव्याने त्यांना इम्प्लिमेंट करता येत आहेत आणि शिक्षक फार उत्साही आहेत आमचे। त्यामुळे शिक्षक उत्साही असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी ते सहज विद्यार्थ्यांना सांगू शकतात। तर विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे आणि सातत्यानं आपण असे कॅम्पस ड्राईव्ह घेणार आहोत। अगदी सर, खूप उत्तम प्रकारचा आपण उपक्रम केलेला आहोत आणि विद्यार्थ्यांचा देखील खूप प्रतिसाद भेटत आहे। याचबरोबर आपल्यासोबत उपस्थित आहेत ट्रेनिंग प्लेसमेंटचे हेड PC सर, हे आपल्याला अधिक माहिती देतील। सर स्वागत आहे तुमचं। आपल्या रयत शिक्षण संस्थेचं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर स्वायत्त या महाविद्यालयामध्ये काल 11 मार्च 2026 रोजी आदरणीय प्राचार्य बीटी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण टाटा मोटर्स बरोबर मेगा भरती कॅम्प आयोजित केला। याच्यामुळे या कॅम्पमध्ये जवळजवळ 1000+ जागा होत्या आणि त्या जागेसाठी आपण काय केला होता, कॅम्प आयोजित केला होता। याच्यामध्ये 10वी पासून PG पर्यंत या विद्यार्थ्यांना संधी होत्या आणि वेगवेगळ्या पासआउट झालेले विद्यार्थी, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, फायनल इयरला असणारे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि अतिशय चांगल्या उत्साहात मुलांनी इंटरव्ह्यू दिले आणि 25 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन काल आपल्या महाविद्यालयामध्ये झालेलं आहे। तसेच गेल्या महिन्यामध्ये आपण विविध बँकामध्ये चं सिलेक्शन प्रोसेस आपण महाविद्यालयामध्ये राबवली आहे। त्यामार्फत ॲक्सिस बँक असेल, HDFC असतील, IDFC असेल, या बँकामध्ये सुद्धा 12 मुलांचं सिलेक्शन आपण गेल्या महिन्यामध्ये महाविद्यालयामध्ये झालेलं आहे। याचबरोबर आदरणीय प्राचार्य साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये विविध ट्रेनिंग प्रोग्राम आपण महाविद्यालयामध्ये राबवले। यामध्ये मुलांचं AI चा उपयोग करून रेझ्यूम कसा बनवावा, त्याचबरोबर पर्सनली डेव्हलपमेंट, त्यानंतर इंटरव्ह्यू कसा फेस करावा याविषयी विविध मान्यवर बोलवून आपण महाविद्यालयामध्ये असे 4
ट्रेनिंग कॅम्प घेतले आणि त्याचा मुलांना हळूहळू फायदा होताना दिसत आहे. अशाच प्रकारचे आपण जे फायनल इयरला असणारे विद्यार्थी सगळे आहेत UGचे PGचे या ट्रेनिंग प्लेसमेंट अंतर्गत सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करून मुलांचा इंटरेस्ट कोणत्या क्षेत्राकडे जास्त आहे याचा अभ्यास करून तशा प्रकारची वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी महाविद्यालयामध्ये आदरणीय प्राचार्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण उपलब्ध करून देत आहोत. आणि अशा प्रकारचे कॅम्प आपण येत्या काही महिन्यामध्ये भरपूर करून मुलांसाठी करून घेत आहोत. थँक्यू सर, धन्यवाद. आपण माहिती जाणूनच घेतलेली आहे. अशा पद्धतीने हे लक्षात येतं की अण्णांचं जे स्वप्न होतं प्रत्येक शेतकऱ्यांचा विद्यार्थी हा शिकला पाहिजे. आपले महाविद्यालयाचे प्राचार्य BT जाधव सर आणि इतर सर्व शिक्षक वर्ग हे ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा अगदी प्रयत्न करत आहेत आणि मुलांना करिअर संधी देखील खूप मोठ्या प्रकारे निर्माण करत आहेत. कॅमेरामॅन सह आर्यन वंजारे, राधिका देशमुख.